वडे घ्या वडे, मिनी मिनी बटाटे वडे आणि 1 किलोच्या प्रमाणात केलेले आहे. सारणाचं प्रमाण त्याचबरोबर आवरणाचं प्रमाण अगदी अचूक आहे. ग्रॅममध्ये दिलं आहे, त्याचबरोबर कपच्या मेजरमेंटमध्ये दिलं आहे. असं छान छान आवरण येण्यासाठी असं खरपूस सोनेरी काय दिसतोय वडा. चला पटकन रेसिपी बघा. बरं तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रॉडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. असं आहे ना, मिनी बटाटे वडे करताना त्याला आवरण एकसारखं येत नाही, असं एकसारखं खरपूस सोनेरी दिसत नाही, असे सगळ्या प्रॉब्लेम येतात की नाही. बरं, पार्टीसाठी करायचं आहे, घरी पाहुणे येतात, केळवणासाठी करायचं आहे, किती बटाटा घालायचा, 10-12 जणांसाठी किती बटाटा हवा, सगळं व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बटाटा वडा करण्यासाठी बटाटा कसा उकडायचा हेही फार महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी 1 किलो बटाटा घेतला आहे मी. बटाटा स्वच्छ धुवून घ्या. त्यावर जी माती असते ना, ही माती व्यवस्थित काढून घ्यायची. बटाटा स्वच्छ धुवून घेणं अगदी गरजेचं आहे. माती अजिबात ठेवू नका त्यावर. आता बटाटा अख्खा ठेवला तर शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी 2 फोडी करून घेते, 2 भागात कापून घे. आता हे नाईफ सेट, हे चॉपिंग बोर्ड, मसाले सगळं आपलंच आहे. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. तर ही लॉंग नाईफ आहे, 5 नाईफचा सेट आहे. जिथे शार्प कट एक्सपेक्टेड असतो ना, तिथे या सुरीचा वापर करायचा. हे बघा किती छान आणि स्मूथली कट होतं. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, कटलेटसाठी बटाटा उकडून घ्या, बटाटा वड्यांसाठी उकडून घ्या, पॅटीससाठी उकडून घ्या. बटाटा आहे ना, पचपचित शिजला नाही पाहिजे, त्यामुळे पूर्ण बटाटा बुडेल इतकं पाणी कधीच घालायचं नाही. फक्त बटाट्याच्या बुडाशी थोडं पाणी मिळेल किंवा लागेल इतकंच पाणी ठेवा, कारण बटाट्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो. तो त्या स्वतःच्या अंगच्याच पाण्यात छान शिजतो आणि मग त्या बटाट्याची जी ओरिजिनल चव आहे ती तशीच राहते. पचपचित बटाटा होत नाही आणि त्याची चवही निघून जात नाही. हे बघा, अगदी अर्धा इंचच पाणी घेतलं आहे. हवं तर यामध्ये कुकरची जाळी ठेवा, मग त्यावर बटाटे ठेवा. आणि तुम्ही बघू शकाल, मी उलट दिशेने ठेवते, म्हणजे सालाकडची बाजू खाली, म्हणजे त्यातलं जे पोषण आहे ते पाण्यामध्ये उतरणार नाही, बटाट्यामध्ये इंटॅक्ट राहील. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या पदार्थाच्या चवीवर फरक पडतो. झाकण लावायचं, मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढा, किंवा वाफेवर शिजवणार असाल तर 10 मिनिटात छान वाफवून निघतात बटाटे. आपले बटाटे व्यवस्थित शिजवून होत आहेत, तोवर आपण याचं वाटण तयार करूयात. तर वाटण करण्याकरता 1 किलो बटाट्याला 10 हिरवी मिरची आणि 15 लसूण पाकळ्या, अगदी अचूक प्रमाण आहे, म्हणजे खूप तिखट नाही आणि माइल्ड नाही. हा ठेचा जरूर करा, कारण याची चव वड्यामध्ये अप्रतिम येते. हे बघा, ठेचा तयार. चला, बटाटे छान शिजवून घेतले. येस, बघा परफेक्ट शिजलेत. आता बटाटे काढायचे आणि बटाटा गरम गरम असतानाच जर फोडणीमध्ये घातलं ना, तर त्या भाजीला अजून अफलातून चव येते. बघा, त्याचं साल काढून घ्यायचं. जरा गरम गरम असतानाच ही प्रोसेस केली ना, तर भाजीला सुरेख चव येते, तुम्हाला सांगते. त्यामुळे गरम गरम बटाटा फोडणीत घाला. चला, आता फोडणी करता तेल गरम करूयात. तर आपलंच आहे मधुराज रेसिपीचं ऑइल डिस्पेन्सर, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. तेल घालवू शकता आणि फुसफुस पण करू शकता, म्हणजे स्प्रे म्हणून देखील वापरू शकता. आता सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली पाहिजे. मोहरी छान फुटली याचा अर्थ आपली फोडणी खमंग बसली. मोहरी छान चुटचुटली. आता जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हा ठेचा जो आपण तयार केला. आता आहा हा, काय खमंग सुवास सरवळतो. वा वा वा. मिनिटभर हा ठेचा चांगला तेलामध्ये परतायचा. आहा,
ठेचा खमंग परतून झाला. वा 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 वा, आहा हा. आता गॅस बंद केला. बंद गॅसमध्ये यामध्ये हळद घालायची, म्हणजे हळद आहे ना करपत नाही. अर्धा चमचा बरोबर हळदीचा वापर करावा लागतो. आता गॅस बंद करूनच यामध्ये हे जे बटाटे आपण सगळे उकडून घेतले, याच्या फोडी नाही केलेल्या. का नाही केल्या ते सांगते. यासोबतच मीठही घालूयात आणि हे चांगलं यामध्ये रगडून घेऊयात बटाटा. मिनी बटाटा वडा करताना ना बटाट्याच्या खूप फोडी ठेवायच्या नाही, जरा बऱ्यापैकी मॅश करायचं. म्हणून मी याच्या फोडी नाही करून घेतल्या. आपण डायरेक्ट फोडणीमध्येच मॅश करून घेतो आणि मिसळून घेऊयात. आणि गॅस बंद केला आहे. हे बघा, बटाटा घालण्यापूर्वीच गॅस बंद केला आहे. खूप उष्णता जरी लागली ना तरी बटाट्याला खूप पाणी सुटतं आणि चव नाही लागत. आहा हा, बघा भाजीला रंग आणि पोत किती छान आला आहे बघा. ही मिनी बटाटा वड्याची भाजी अशी हवी. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हे देखील मिसळायचं. आणि आता हे मिश्रण गरम गरम आहे, थोडंसं थंड करून ठेवूयात. बटाटा भाजीचं मिश्रण हलकं थंड झालं. आता वडे थापण्यापूर्वी मी यातला कढीपत्ता काढते. तो दाताखाली आला की छान नाही लागत. ठेवायचं असेल तर ठेवा किंवा मग बारीक तुकडे करून घाला. सो मी शक्यतो कढीपत्ता काढून घेते. तुम्हाला बारीक तुकडे करून घालायचं असेल तरी काही हरकत नाही, पण आमच्याकडे आवडत नाही. पण कढीपत्ता स्किप नका करू, कारण कढीपत्त्याची चव खूप छान येते. त्यामुळे कढीपत्ता अगदी मस्त आहे बटाट्याच्या भाजीसाठी. चला, कढीपत्ता काढून झाला. आता गोळे तयार करायचे. सो हा मिनी बटाटा वडा आहे. लिंबाचा आकार असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरी चालेल, किंवा लिंबाच्या आकाराचा. आणि हे छोटे छोटे असतात ना, म्हणून यामध्ये मोठ्या फोडींचा काही उपयोग होत नाही वडा खाताना. पण म्हणून आपण बटाटा व्यवस्थित मॅश करून यामध्ये घातला. मॅश केल्यामुळे अगदी किसल्यासारखा नाही झाला, छोटे छोटे चंक्स पण राहतात आणि टेक्स्चरही छान येतं बघा. चला, आता सगळे वडे असेच करून घेते. अगदी प्रमाणात करायचं असेल तर पाव कपचा एक कप घ्यायचा, त्याने घ्या, म्हणजे सगळेच अगदी मापात आणि एकसारखे होतील. आता बटाट्याचे वडे तयार आहेत. याचं पीठ कसं करायचं ते बघूयात. तर त्याकरता 2 कप बेसन घ्यायचं. 1 किलो बटाटा असेल तर 2 कप बेसन पुरे होतं. 2 कप म्हणजे 200 ग्रॅम. आणि बेसन चाळून घ्यायचं. ही पुढची महत्त्वाची टीप, म्हणजे आवरण आहे एकसारखं होतं आणि बेसनच्या गुठळ्या पण राहत नाही. माझ्याकडे हा फॅन्सी सिफ्टर आहे, हाच वापरला पाहिजे असं काही नाही. चाळणीने चाळून घ्या सरळ. याने फक्त पीठ इकडे तिकडे उडत नाही. हे असे किचन टूल्स आहेत ना, खरंच लाईफ सेवर पडतात. म्हणजे इकडे तिकडे पीठ उडत नाही आणि अगदी सहज चाळलं देखील जातं, म्हणजे कामही होतं, कचरा आणि पसारा न होता. चला, आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 चिमटे खायचा सोडा. खायचा सोडा अगदी मस्ट आहे, त्यामुळे आवरणाला आहे ना जाळी पण छान येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हलकासा कुरकुरीतपणा देखील येतो. आता सुके जे पदार्थ आहेत ते छान मिसळायचे. आणि यामध्ये आधी 1 कप पाणी घालते. घट्टसरच ठेवायचं हे मिश्रण, सैल अजिबात करायचं नाही. आणि बटाटा वड्याचं आवरणाचं मिश्रण, मग ते भजी असो वडा असो, फेटायचं नाही अजिबात आहे ना, फेटू नका. फेटलं ना तर ते आवरणाला ब्रेडसारखं टेक्स्चर येतं. हे बघा, मी हलकंसं फक्त मिसळून घेते. आणि हा सोडा घातला त्यामुळे बुडबुडे बघा किती सुंदर आलेत. आता यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालते, म्हणजे 1 कप आणि वर 2 टेबलस्पून पाणी अगदी पुरेसं आहे. चला, मिश्रण तयार आहे. आता किमान 10 मिनिटं तरी हे मुरण्याकरता ठेवायचं. आणि हे बघा परफेक्ट झालं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही. चला, तर या 1 किलो बटाट्यामध्ये 36 वडे बरोबर तयार झाले. म्हणजे 10 ते 12 लोकांसाठी, म्हणजे प्रत्येकी 3 जरी वडा खाल्ला, पूर्ण जेवणाचं ताट असेल, मोर दॅन इनफ आहे. नुसता वडा खाणार असाल तर मग 6 ते 7 जणांसाठी पुरेसं आहे. तर आता इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे, पीठही तयार आहे, वडेही तयार आहे. चमच्याने कसं सोडायचं ते आधी बघूयात आणि नंतर चिमटीत पकडून कसं सोडायचं ते नंतर बघूयात. आता हे बघा, यावर छान बुडबुडे आलेत. हलकंसं फक्त एकदम मिसळून घेऊयात तेलामध्ये सोडण्यापूर्वी. आता हे जे आपण वडे तयार केलेत, हे एका वेळेस तुमची कढई किती मोठी आहे त्या अंदाजाने यामध्ये घाला. मी एका वेळेस 5 वडे सोडते. छान यावर कोट करून घ्यायचं आणि अलवार
सोडायचं आहे. बघ, चमच्याने फार इझी पडतं, म्हणजे मी प्रेफरेबली चमच्याने सोडते. एक बाजू छान हलकंसं कोटिंग झालं त्याचं की हलवा, म्हणजे मिक्स करा, म्हणजे मग त्याला कोटिंग आहे ना छान असं एकसारखं येतं. हे बघा. आणि हे वडे जरा मोठ्या आचेवरच तळा, मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर नाही तळायचे. आणि एकसारखं आवरण तळलं गेलं पाहिजे, आवरण कच्चं नका ठेवू. हलकासा तरी खरपूस रंग येईपर्यंत तळायचे. आणि शक्यतो आहे ना मोठ्या आचेवर तळा, पुन्हा पुन्हा सांगते, कारण बटाट्यामध्ये ओलावा असतो. जर गरम पाण्याची वाफ झाली ना तर आवरण फुटून मग ते बटाटा बाहेर येतो. त्यामुळे बटाटा वडा जरी असला तरी तो मोठ्या आचेवरच तळायचा, जसं आपण मेदू वडा, साबुदाणा वडा तळतो, अगदी तसं. आहा, काय कमाल सुवास तरवळला. आणि हे बघा काय सुरेख तळले गेलेत वडे, किती सुंदर कोटिंग आलंय आणि एकसारखा तळला गेलाय, रंग खरपूस आलाय बघा. आहा हा, आहा हा हा, क्या बात आहे. म्हणजे आचारी करतात त्यापेक्षाही भारी होतो बघा घरचा वडा. हा वडा मात्र तुम्हाला सांगते, जाळीवर अजिबात ठेवायचं नाही. जाळीवर ठेवलं ना तर ते जाळीचे वण याच्यावर उमटतात आणि वडा असा चेपू शकतो. त्यामुळे असं डायरेक्ट टिश्यू पेपरवर थेट काढा. आ हा हा, नादच करायचा नाही बघा. नाद खुळा, वडा तयार. आता हाताने वडा तेलात कसं सोडायचं ते बघूयात. आहा, पण प्रेमात पडावं ना, इतकं कमाल हे होतं बघा. करून नक्की बघा. सो किती वडे तेलात सोडायचे तितके पिठात घाला, मस्त असं कोट करा. अचूक प्रमाण होतं बघा पिठाचं पण. आणि हे आता सोडताना ना असं 4 चिमटीत नाही घ्यायचं, 4 बोटांमध्ये त्याचे ठसे उमटतात. मग कसं सोडायचं, 2 चिमटीत पकडायचं, असा उचलायचा आणि लगोलग तेलात सोडायचं. हे बघा, हे असं शेपूट येतं या पद्धतीने, पण तळून झालं की शेपूट काढून टाकायचं. हाताचे बोटाचे ठसे नाही उमटत, त्यामुळे असं 2 चिमटीत पकडायचं आणि लगोलग सोडून टाकायचं. हे बघा, हे असं 2 चिमटीत पकडायचं आणि असंच ड्रॉप करायचं. शेपूट येतच, पण हरकत नाही, वड्याला आकार छान आला पाहिजे आणि कोटिंग छान आलं पाहिजे. आणि तेलात सोडलं की जरा हलवायचं, म्हणजे त्याला ठसे खालचे कढईच्या बुडाचे ठसे नाही बसत. वा 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 वा, पुढचा घाणा देखील तयार आहे. मस्त बघा, हा देखील सुरेख आलेला आहे. तेल निथळायचं, कढईतच निथळून घ्या आणि हा लगोलग ठेवायचा टिश्यू पेपर. चला, आता सगळे वडे तळून घेते. प्रमाण अगदी अचूक दिलंय. पिठाचं प्रमाण अचूक आहे, मिरच्यांचं प्रमाण अचूक आहे, आवरणाचं प्रमाण अचूक आहे, कोथिंबीर, लसूण सगळं अचूक प्रमाण, अगदी मिठाचं प्रमाण देखील अचूक आहे. त्यामुळे तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा आहे, क्लाउड किचन करायचं, जी आपण आता सिरीज सुरू करतोय क्लाउड किचनची, तर त्याच्याकरता परफेक्ट आहे. कसं खायचं, अरे चटणीचे खूप सारे रेसिपीज पोस्ट केल्या. चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, सगळ्या चटणीच्या रेसिपीज बघायला मिळतील. पुदिना चटणी, नॉर्मल चटणी, चिंचगुळाची चटणी, आणि असंच खायलाही बहारदार लागतात. आपले थाळीचे व्हिडिओ आहेत ना, त्यामध्ये देखील ही मिनी बटाटा वड्याची रेसिपी मी शेअर केली होती. तर ती रेसिपीमध्ये चटणीची पण आहे, जी स्पेसिफिकली या वड्यांसोबत खातात. ती रेसिपी पण तुम्ही फॉलो करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच बहारदार रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.